धाव कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. बॉल पुन्हा एकदा तयार. प्रसाद यावेळेचा हा बॉल आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हर नंबर 1चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडीबाद 7 धावा. 7 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती इथून मात्र कोणाला आणलं जाईल हे पाहणं गरजेचं. तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, ज्या स्पर्धेनं सर्वच सेक्टर 9 परिसराला वेळ लावलाय, अशी मात्र सेक्टर 9 परिसरातील नामांकित स्पर्धा सेक्टर 9 प्रीमियर लीग. हे खेळाडू एकाच टीममध्ये खेळतात, परंतु आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात खेळण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. युवा खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म इथून मात्र निर्माण करून दिलं विनय दादा खडसे यांनी. राहुलचा पहिलाच बॉल, पंचांचा सिग्नल. नो +1 म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता इथून ऍड केल्या जातात. धावफलकावरती 9 रन्स आतापर्यंत आपण बघतो. पुन्हा एकदा राहुल तयार. राहुलची ही लाईन चांगली होती. बॅट्समनला याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी जर का आपण बघितलं तर बॅट्समन गणेशला आता इथून शांत ठेवण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी होतो. पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा बॉल दिशा भरकटली. पंचांचा सिग्नल वाईट प्लस. पुन्हा एकदा राहुल निघाला. यावेळेला फटका तर दमदार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर रन्स आतापर्यंत आपण बघतो 12 धावा. या ओव्हर मधील 4 बॉलचा खेळ संपला. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. स्ट्रोक चांगला. गॅप राहुलचा हा बॉल. स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय. फटका तर दमदार आपल्याला पाहायला मिळाला आणि आज चौकार आपण पाहिला. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि धावफलकावरती 21 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 21. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपण बघतो. ओव्हर नंबर 3 मध्ये तेजस हा गोलंदाज सध्या गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया तेजसच्या माध्यमांना आता कशा रीतीने इथून बॉलिंग केली जाईल. तेजसचा पहिलाच बॉल. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि तिथे मात्र एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती आता बॅटर अमोल यांना इथून शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा तेजस. यावेळेला दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. इथे बॅट्समनला बीट केलं
यष्टाच्या मागे राहुलला आपली कामगिरी चोख बजावलेली आहे आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला. यष्टीची आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला झटका बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. SB अन्ना या टीमला पहिला झटका आपल्याला पाहायला मिळाला अमोल यांच्या रूपानं. पुन्हा एकदा तेजस तयार होतो. इथे एक धाव तर कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती या बॅटरला इथून संयम दाखवावा लागतो. जास्तीत जास्त स्ट्राईक हे बॅटर गणेशला हवी आहे. त्याच्या बॅटमधनं चौकार येतात. करू नको घाईच्या गाणे आता आपल्या ओरिजिनल चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र चौकारांचा मोह सावरता आला नाहीये आणि तो इथून मात्र बाद झाला. याही वेळेला फटका चांगला एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती बॅट्समनला इथून संयम दाखवावा लागतो. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा तयार. या वेळेला फटका चांगला. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना भिडले तदनंतर चांगली फिल्डिंग झाली. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन्स 26 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती कोणाला आणलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती बॉलर आला आहे. विशाल माने हा खेळाडू सध्या गोलंदाजीच्या मार्कवरती धावफलकावरती 26 धावा. विशालचा पहिलाच बॉल परंतु पंतांचा सिग्नल नो +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र ॲड केल्या जातील. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्राच्या रूपानं. या 2 धावा आपण पाहिल्या. 28 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु तिथे तेजस नावाची भिंत आपण पाहिली. चांगली फिल्डिंग तेजसची आणि हा डॉट बॉल. यावेळीचा हा बॉल लाईन मिस केली आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला विशाल माने या खेळाडूचा. टप्पा पडल्यानंतर टर्न होत असताना हा बॉल आपण पाहिला आणि हा डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. बॅट्समन झाला बाद. आणखीन एक झटका बसला बॅटिंग करणाऱ्या SB अन्ना या टीमला. बॅट्समन क्रमांक 3 इथून मात्र बाद यश डीजे. आता 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 3 बॉल मध्ये आता घडणार काय. मोठे फटके येतील का. स्ट्रोक चांगला बॉल संधी गमावली. एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती या बॅटरला इथून शांत राहावं लागेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर एकूण रन्स आपण बघतोय 33 धावा. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता हा एक बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज विशाल माने तयार झाला.
अप्रतिम स्ट्रोक, तिथे बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. प्रसाद झटार, एक धाव कंप्लीट. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 34 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी आता 35 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या. धडाकेबाज टीम कॅप्टन आणि दक्ष संघ आपला कॅप्टन टॉससाठी या. आमच्या ऑफिशियल्स अंपायर सूर्य सर यांचं या ठिकाणी शुभागमन. वेलकम. चला धडाकेबाज आणि दक्ष दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. दुसरा कॉल आम्ही आपल्याला करतोय. लवकरात लवकर टीम कॅप्टन टॉससाठी या. दक्ष टीमचा कॅप्टन आलेला धडाकेबाज संगम हे आपला देखील कॅप्टन आलेला. टॉस आता आपण करणार आहोत दोन्ही टीमच्या दरम्यान. दक्ष आणि धडाकेबाज या दोन टीमच्या दरम्यान आता इथून टॉस केला जातोय. माहुलकर काका यांच्या उपस्थितीमध्ये आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. कॉल कोण करेल? येस, धडाकेबाज टीमचा कॅप्टन आदित्य कॉल करतो. इट इज कॉल हेड आणि टेल आला. टॉस जिंकला दक्ष टीमने. निर्णय काय? बॅटिंग. येस, दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. दक्ष या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 35 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल पंचांचा सिग्नल वाईट +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती न काही मेहनत करता इथून ऍड केल्या जात आहेत. इथे फटका तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला आहे डिक्लेअर झोनमध्ये जिथे एकच धाव मिळणारा आणि आता एकाच धावेवरती बॅट्समन प्रसाद झटार या खेळाडूला इथून शांत राहावं लागेल. कालचा दिवस अक्षरशः या खेळाडूने आपल्या बॅटिंगने गाजवला. खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग हा खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रसाद समितचा हा बॉल फटका दमदार, परंतु तिथे पहा घडतंय काय. इथून मात्र बाद झाला. रनआउटच्या रूपानं इथून मात्र पहिला झटका बसला बॅटिंग करणारा फिनिशर 8 या टीमला. पुन्हा एकदा समित पाटील तयार झाला गोलंदाजी मार्क वरती. इथे बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एकाच धाब्यावरती इथून शांत राहावं लागतं बॅट्समन प्रसाद या खेळाडूला. नवीन खेळाडू प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आलेला इनियाट नंबर 3 मध्ये सध्या प्रसाद या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो.
यावेळेचा हा बॉल एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. चांगल्या व्हेरिएशनचा वापर करत असताना गोलंदाज समित पाटील आपल्याला पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग तो सध्या करतो. वेगवेगळ्या थाटणीचे तो सध्या बॉल हाताळत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळतो. चांगली बॉलिंग. यावेळेचा हा बॉल आपल्या फॉलो मध्ये या बॉलला फील्ड केल्या आणि बॅट्समन वरती आता प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा. 4 बॉल 5 बॉल 5 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु तिथे टॉन हायटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. ओव्हर नंबर आता 1चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 5 धावा. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी. 30 धावा. 18 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. नवीन गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला आहे सिद्धेश. सिद्धेश हा गोलंदाज बॉलिंगच्या रनवे वरती. सिद्धेशचा पहिलाच बॉल तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॅट्समनला शांत ठेवलं. या वेळेला समोरच्या दिशेला तिथे मात्र यष्ट्या अक्षरशः या फटक्याने उद्ध्वस्त केला आणि हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता प्रशांतला शांत ठेवलं. प्रशांत म्हटलं की मोठे फटके खेळण्यास तो पटाईत आहे. मोठे फटके तो चांगले खेळतो परंतु आता या मॅच मध्ये त्याला थोडंसं अपयश मिळतं. तो थोडासा बॅकफूटला आला. आता फ्रंट फूटवर येऊन त्याला बॅटिंग करावी लागेल. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज सिद्धेश. पुन्हा एकदा निघाला. यावेळीचा हा बॉल नो बॉल वरती नुकताच चौकार आपण पाहिला. 5 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या गेल्या आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर एकूण रन्स आता आपण बघतोय 10 धावा. फटका अतिशय सुरेख परंतु तिथे मात्र चांगली फिल्डिंग अमोल यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि आता बॅट्समनला इथून शांत ठेवला म्हणजेच 1 धाव आता इथून कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग प्रसाद जठार कालची रात्र अक्षरशः गाजवली या खेळाडूने परंतु आजच्या दिवसामध्ये थोडासा संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतो हा खेळाडू. पुन्हा एकदा सिद्धेश तयार झाला. फटका अतिशय सुरेख. खेळ संपला. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. चला ग्राउंडच्या पाठीमागे जे खेळाडू सराव करतात प्लीज विनंती असेल बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये याची काळजी घ्या. या वेळचा हा बॉल इथे घडतंय काय. बॅट्समन झालाय बाद. यस डीजे
क्या बात आहे डीजे मास्टर. आज डीजे मास्टर मूड मध्ये आलेत. ज्या पद्धतीने ते गाणी वाजवतात, प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं ते सध्या काम करतात. अफलातून डीजे वादन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. सिद्धेश आपला स्पेल मधील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. सिद्धेश या खेळाडूचा हा बॉल विशाल मानेसाठी. तिथे मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. यावेळीचा फटका तर अप्रतिम, परंतु याही बॉलवरती एक सिंगल मिळणारा. आता ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. धावफलकावरती रन्स 2 गडी बाद 17 धावा. बारा आणि 12 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये उतरवला. अभिषेक हा खेळाडू. 12 बॉल मध्ये आता 18 करायचे आहेत. 12 बॉल 18 धावा. 18 धावा 12 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती अभिषेक. पहिला बॉल. अभिषेकचा पहिलाच बॉल. मिळाला. नो बॉल वरती हा चौकार. पुन्हा एकदा अभि निघाला. अभिचा हा बॉल. तिथे चांगली फिल्डिंग. एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 23. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या फिनिशर 8 या टीमच्या माध्यमातून. या वेळचा हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. या दरम्यानचा पुढचा बॉल. इथे घडतंय काय? षटकार बॉक्स क्रिकेट मध्ये अलाउड नाहीये. बॅट्समन बाद. अमोल यांची दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट झालेली आहे. आता स्ट्रायकिंगला प्रशांत. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 10 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 9 धावा. 9 धावा 10 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये? 10 चेंडू 9 धावा करायच्या आहेत विजयासाठी.
फिनिशर 8 या टीमला. फटका दमदार, तिथे फिल्डिंग चांगली झाली आणि हा डॉट बॉल. फटका तर चांगला होता परंतु बॉल सीमारेषेचा अंतर कापू शकला नाही. या वेळेला बॅट्समन झाला बाद. आठ बॉल आणि 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज या मॅच मध्ये. 8 चेंडू 9 धावा, 9 धावा 8 चेंडू. काय घडणार आहे, कोणता संघ जिंकणार आहे हे तुम्हाला समजणार आहे येणाऱ्या काही मिनिटातच. 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. अभिनं मात्र आता कमबॅक करून दिला आपल्या टीमला. अभि पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा बॉल फटका अतिशय दर्जेदार परंतु तिथे एफर्ट्स जीवाच्या आकांताने फिल्डिंग करत असताना अमोल आपल्याला पाहायला मिळतात. अफलातून फिल्डिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण. यावेळेचा हा बॉल नो बॉल आणि त्यावर ही एक धाव. चला आता आमच्या टेक्निकल टीमचा इथून चेक केलं जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून.
28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही या ओव्हरमधील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा अभि निघाला. फटका तर चांगला आहे, परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. ओव्हर नंबर आता 3चा खेळ संपला. आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा, 6 धावा 6 चेंडू. काय घडणार, कोणता संघ जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक, निर्णायक षटक, महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावरती सोपवली जाईल. तर गोलंदाजी मार्क वरती बॉलर आलाय अवधेश. अवधेश हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती 6 बॉल मध्ये 6 धावा त्याला डिफेंड करायच्या आहेत. पहिला बॉल बॉलर अवधेश तयार झाला. अवधेशचा हा पहिला बॉल. फटका अतिशय दमदार. धावचीत बाद आउटची संधी, परंतु संधी गमावली आणि एक धाव आता कंप्लीट झाली. आता 5 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 5 चेंडू 5 धावा, 5 धावा 5 चेंडू. काय घडणार. बॉलर अवधेश पुन्हा एकदा निघाला. स्ट्रायकिंगला विशाल माने. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे चांगली फिल्डिंग. इथे घडलं काय, जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव सुद्धा आता कंप्लीट केली आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. म्हणजेच आता समीकरण उरलंय 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. 4 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. या मॅच मध्ये एक एक धाव महत्वाची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्या धावा आता जमवल्या जातात. भरपूर संघर्ष त्यांच्या माध्यमातून केला जातो आहे, परंतु आता SB अण्णा या टीमला ही मॅच जिंकायची असेल तर मात्र इथून डॉट बॉल रिलीज करणं भरपूर इम्पॉर्टंट असणारा. चांगली बॉलिंग त्यांना करावी लागेल या मॅच मध्ये. बॉलर तयार. यावेळेचा हा बॉल फटका चांगला आहे. बॅट्समन विशाल मानेला माहिती आहे आपल्याला डोक्यावरती बर्फ ठेवून शांत दिमागानं ही मॅच फिनिश करायची आहे आणि सध्या तसंच क्रिकेट खेळलं जात आहे. 3 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. 3 चेंडू 2 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अवधेश दिशा बदलवलेली आहे आणि ओव्हर द विकेटनं तो बॉलिंग करतो. इथे घडतंय काय, एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव आपण बघतो. 2 चेंडू 1 धाव. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. हा जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि हा सामना जिंकलाय फिनिशर